मुलुंड टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी झालेली आहे। 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि नोकरदार वर्गाचे या वाहतूक कोंडीमध्ये मोठे हाल होत आहेत। पीक आवर आहे, सगळ्यांचीच आपापल्या कामावर जाण्याची लगबग आहे आणि अशामध्ये या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्यामुळे नोकरदार वर्गामध्ये सध्या नाराजी आहे। मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्यावरची ही दृश्य आहेत। इथे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पुन्हा एकदा इकडे वाहतूक कोंडी झाली आहे, काय चित्र आहे, किती वेळ लागतोय? प्रज्ञा, खरं तर मुंबईचं हे प्रवेशद्वार आहे आणि मुंबई आणि ठाण्यातून मोठ्या प्रमाणात आता चाकरमाने जे आहे ते मुंबईकडे येत असतात। मात्र थोड्याशा पावसामध्ये देखील पूर्वद्रुत गती मार्गावर नेहमी ही स्थिती पाहायला मिळते आहे। यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो टोल नाक्यावर जे नियम दिलेले आहेत ते देखील टोल नाक्यावर पाळले जात नाहीत आणि त्यामुळे मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठाण्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात, ठाण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या दिशेने पाहायला मिळत आहेत। एकीकडे विजन कमी झालेलं आहे, पावसाची संततधार मुंबई उपनगरामध्ये सुरू आहे। रस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे देखील आहेत आणि अशा स्थितीमध्ये पूर्वद्रुतगती मार्गावर 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। वाहतुकीचं नियंत्रण योग्य पद्धतीने टोल नाक्याच्या परिसरामध्ये होताना दिसत नाहीये आणि यामुळे मोठ्या प्रमाणात सकाळी जे चाकरमाने आहे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। प्रज्ञा। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय, अगदी काही काळ पडलेल्या पावसामुळे सुद्धा इथे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। नोकरदार वर्गाचे मोठे हाल होत आहेत कारण मुंबईच्या दिशेने सगळेजण निघालेले आहेत, पण या वाहतूक कोंडीमुळे सगळ्यांचाच खोळंबा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई ठाण्याचं प्रवेशद्वार मानलं जातो हा टोल नाका म्हणजे, पण सध्या इकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। दृश्यमानता कमी झाली आहे, त्याचाही वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय। 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं इकडे सध्या पाहायला मिळतंय। गेल्या 2 आठवड्यातली साधारण ही तिसरी वेळ असावी जेव्हा मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।